हा अतिशय श्रावण सुंदर मास आहे। ह्या मासामध्ये शिवजी ह्या श्रावण मासाचं महत्त्व सांगतात। असं म्हणतात की एक श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली किंवा एक कृष्ण जन्माष्टमीचं व्रत धारण केलं तर 1 करोड एकादशीचं व्रताचं त्याला फळ प्राप्त होते। त्यामुळं आपल्याला जर जीवनभर किंवा एकादशी करता आली नाही तर येणारी जे जन्माष्टमी महोत्सव आहे तो आपण व्रताचं पालन केलं पाहिजे। म्हणजे शरीरासाठी फास्टिंग आणि आत्म्यासाठी फिस्टिंग हे आपण ठेवलं पाहिजे। आता आत्म्यासाठी फिस्टिंग म्हणजे काय? जन्माष्टमीच्या दिवशी तर आपण जास्तीत जास्त भगवान श्रीकृष्णांचे नाही का लीलांचं चरित्राचं श्रवण आणि कीर्तन केलं पाहिजे। भगवान कृष्णाच्या बाललीलाचं श्रवण केलं पाहिजे आणि भगवंतांनी ज्या ज्या सुंदर लीला केलेल्या गोपींसोबत, गायींसोबत, गोपसखांसोबत आणि वृंदावनमध्ये जे काही लीला केल्या त्याचं श्रवण केलं पाहिजे आणि कीर्तन केलं पाहिजे। विशेष करून भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे। अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत पालन केलं पाहिजे। जे आदल्या दिवशी 12 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी रात्री 12पर्यंत जर हे निर्जला व्रत कोणी धारण करतो तर त्याला 1 करोड एकादशीचं फल प्राप्त होत आहे। तर त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या जन्माष्टमीचं व्रत पालन करा आणि 1 करोड एकादशीचं फळ प्राप्त करा। हरे कृष्णा।